Welcome back students to the next part of lecture number 4. Okay, continue with the inductive point. The question is, which of the following is the strongest acid? Okay, these are the compounds. First is fluoroacetic acid, then chloroacetic acid, bromoacetic acid and the iodoacetic acid. So from these 4 given examples, we have to find out which is the strongest acid. So we have known that these are the halogens, fluorine, chlorine, bromine and the iodine. So obviously electronegativity is of course more, and among these fluorine is most electronegative, then chlorine, then bromine and the iodine. Means these are minus inductive effect groups or the withdrawing groups. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय तर हॅलोजन्स आहेत. ऑब्वियसली त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे, खूप जास्त आहे. अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज मोर मीन्स द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेचर इज ऑल्सो मोर. त्यामुळे ते काय करणार आहेत, मायनस हा इफेक्ट शो करतील, मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहेत. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची जी काही ऑर्डर आहे त्यांची, फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, देन क्लोरीन, देन ब्रोमीन अँड लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्यामध्ये आयोडीन. त्यामुळे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेचर कोणाचं असेल, फ्लोरीनचं आहे. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहे म्हणजेच काय होईल, या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते म्हणजेच काय होतं, बेसिक नेचर त्याचं डिक्रीज होतं आणि ॲसिडिक नेचर इन्क्रीज होतं. सो हे जे आहे FCH2COH फ्लोरोॲसिटिक ॲसिड इज द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. अँड आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे या 4 मध्ये. सो लिस्ट किंवा वीकेस्ट ॲसिड म्हणू शकतो जे आहे आयोडोॲसिटिक ॲसिड. सो फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कुठलेही एक्झाम्पल्स दिले असतील तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स कोणते आहेत अँड देन त्यांना आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अरेंज करायचं आहे आणि त्या ऑर्डरनुसार मग स्ट्रॉंगेस्ट अँड वीकेस्ट फाइंड आउट करायचं. लाईकवाईज सेकंड इज अल्फा, बीटा अँड गॅमा क्लोरो ब्युटरिक ॲसिड. याच्यामध्ये जसं आपण बघितलं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हॅलोजन सिरीज होती, तसंच इथे काय तर पोझिशन आहे आता. ओके, डिस्टन्स अल्फा, बीटा, गॅमा क्लोरो ब्युटरिक ॲसिड. म्हणजे क्लोरो ब्युटरिक ॲसिड सेम आहे, फक्त काय जी काय अटॅचमेंट आहे क्लोरीनची त्याची पोझिशन डिफरंट आहे. In the first example, chlorine is attached at alpha carbon. Alpha carbon म्हणजेच काय, COOH हा functional group आहे. Okay, COOH is the acidic functional group. Then the carbon which is attached to this acidic carbon म्हणजे या functional group मधला जो काही कार्बन आहे त्यानंतरचा जो काही adjacent कार्बन असेल, कार्बन नंबर 1, it is nothing but the alpha carbon. Then the carbon which is attached to this functional group but positioned second म्हणजे या COOH नंतर येणारा सेकंड कार्बन जो असेल तो असतो बीटा कार्बन, थर्ड असेल तो असेल गॅमा. ओके, अल्फा मीन्स कार्बन नंबर 1, फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेला ॲडजसंट कार्बन म्हणजे अल्फा, त्यानंतरचा सेकंड कार्बन म्हणजे असतो बीटा कार्बन अँड थर्ड कार्बन असतो गॅमा. क्लोरोब्युटरिक ॲसिड तर सेम आहे प्रत्येकामध्ये. नाव दिस इज अल्फा क्लोरोब्युटरिक ॲसिड, दिस इज बीटा, दिस इज गॅमा अँड दिस इज ओनली ब्युटरिक ॲसिड. याच्यामध्ये क्लोरीन हा सबस्टिट्यूट नाही आहे, हे फक्त ब्युटरिक ॲसिड आहे. ब्युटरिक बिकॉज 1, 2, 3, 4 4 कार्बन आहेत आणि ॲसिडिक फंक्शनल ग्रुप आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ॲसिडिटी जी काय आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ कोणाची सगळ्यात जास्त असेल आणि सगळ्यात कमी कोणाची असेल याची ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करायची. ऑब्वियसली इंडक्टिव्ह इफेक्ट हा काय आहे तर डिस्टन्स डिपेंडंट आहे. डिस्टन्स डिपेंडंट आहे म्हणजेच काय होतं, फंक्शनल ग्रुप आणि म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप जो आहे
तो आणि त्याचा ॲडजसंट कार्बन यामधला डिस्टन्स जितका कमी तितकी त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असते. आणि डिस्टन्स जितका इन्क्रीज होईल तसा इंडक्टिव्ह इफेक्ट हा काय व्हायला लागतो, वीक व्हायला लागतो किंवा नेग्लिजिबल व्हायला लागतो. सो कमीत कमी डिस्टन्सवरती क्लोरीन अटॅच आहे ते एक्झाम्पल आहे आपलं अल्फा पोझिशनचं. अल्फा पोझिशन म्हणजेच काय, या COOH ग्रुप नंतरचा हा कार्बन आणि त्याला आपलं क्लोरीन अटॅच आहे. सो यामध्ये डिस्टन्स खूप कमी आहे. यामध्ये बघितलं तर बीटा कार्बनला क्लोरीन अटॅच आहे, त्यामुळे काय होईल, हा क्लोरीन इथले बॉन्ड्स आपल्याकडे बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ करेल. देन इथे अजून एक बॉन्ड येणार आहे, देन COOH. इथे तर गॅप अजूनच जास्त आहे. क्लोरीन हा 3 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. देन इथला CH2, परत एक CH2 ग्रुप आणि मग COOH. म्हणजेच हा COOH ग्रुप आणि आपला विथड्रॉईंग ग्रुप यामधला जो काही डिस्टन्स आहे तो इन्क्रीज होतोय. जितका कमीत कमी डिफरन्स असेल, डिस्टन्स असेल, तितकी त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे. बिकॉज हा काय करेल, क्लोरीन इथले बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ करेल. नेक्स्ट या कार्बन आणि या कार्बनमधले बॉन्ड्स इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ होतील आणि इझिली हा जो काही OH बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. पण इथे हा OH बॉन्ड ब्रेक होण्यासाठी थोडा वेळ लागेल, इथे अजून जास्त वेळ लागेल. आणि इथे क्लोरीन अटॅच नाहीच आहे, म्हणजे कुठलाही विथड्रॉईंग ग्रुप नाहीच आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंगचं नेचरच इथे नाही आहे, त्यामुळे हे ॲज इट इजच राहणार आहे. सो सगळ्यात कमी ॲसिडिक स्ट्रेंथ असणार आहे ती याची, बिकॉज सबस्टिट्यूएंट अटॅचच नाही आहे. -I ग्रुप इथे नाहीच आहे. या 3मध्ये यामधला डिफरन्स जो काय आहे डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे. सो याची पोझिशन 3rd, देन मग हा 2nd, मग 1st. मीन्स इन्क्रीजिंग ॲसिडिक स्ट्रेंथ 4पेक्षा 3ची जास्त आहे, 3पेक्षा 2ची आणि 2पेक्षा 1ची. त्यामुळे डिस्टन्सवरती सुद्धा इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड असतो, जितका तो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवरती डिपेंड असतो. So as we moving away from the source, then electron withdrawing tendency decreases, hence acidic nature also decreases. The next, multiple halogen substitution increases the acidity. Already आपण बघितले, जर हॅलोजन्स अटॅच असतील तर ऑब्विसली जितकी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तितकीच त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असते. बट मल्टिपल हॅलोजन जर अटॅच असतील तर, म्हणजे सपोज see this is acetic acid, this is chloroacetic acid. एकच क्लोरीन आहे, यामध्ये डायक्लोरोॲसिटिक ॲसिड आणि इथे ट्रायक्लोरो. म्हणजे काय, ॲसिटिक ॲसिड सेम आहे, फक्त इथे एक हायड्रोजन आपण क्लोरीनने रिप्लेस केला आहे, इथे 2 हायड्रोजन रिप्लेस केलेत, इथे 3. म्हणजे हॅलोजन काय केले आपण, मल्टिप्लाय करत गेलो आहे. इथे 1 क्लोरीन, 2, 3. मग जितके हॅलोजन जास्त ऑब्वियसली तितकंच इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर जास्त, आणि जितकं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर जास्त तितकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे, त्याची डिक्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होईल म्हणजेच ॲसिडिटी इन्क्रीज होईल. त्यामुळे हा जो काही काउंट आहे, क्लोरीन 3 आहेत, म्हणजेच सगळ्यात जास्त ॲसिडिक नेचर आहे ते ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड, देन dichloro, then monochloro, and then acetic acid. Okay. Alright, so these are the examples or the applications which are based on -I effect, means minus inductive effect. Minus means electron withdrawing groups. Now next is positive inductive effect, म्हणजे ज्याला आपण +I effect म्हणतो. एक्झॅक्ट -I अपोजिट असणारी ही कन्सेप्ट आहे. तिथे -I मध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स होते, इथे काय असणार आहेत, ऑब्विसली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, म्हणजेच इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स. सो दिस इज ड्यू टू द इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स और द डोनेटिंग ग्रुप्स, जे आपण वायनी डिनोट करतोय. इट डेव्हलप्स नेगेटिव्ह चार्ज ऑन दी कार्बन चेन अँड एक्झॅक्ट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. याच्यामध्ये नेमकं उलटं होतं. म्हणजे सपोज सेम जशी आपण +I मध्ये -I मध्ये चेन बघितली होती, कार्बनची चेन आहे, आणि Y इथे काय आहे तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. इथं आपण -I मध्ये बघितलं होतं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम,
बट इथे काय असणार आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजेच यामध्ये आपण मेटल्सचे एक्झाम्पल घेऊ शकतो, बिकॉज मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बनपेक्षा कमी असते अशी. त्यामुळे ऑब्विसली इथे काय होईल, कार्बन हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह झाला आणि हा वाय लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्यामुळे जे काय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते कार्बनकडे येतील. सो इट गेट partial negative charge and here this atom gets partial positive charge. Same way plus I effect decreases as we go away from the group Y. म्हणजेच ह्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपकडून जसं जसं आपण इकडे जाणार आहोत हा प्लस आय इफेक्ट सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो, कमी कमी होतो. आणि आफ्टर थर्ड कार्बन इट इज निग्लिजिबल. Now, due to the electron releasing groups, the electron density is increased and hence basic nature is increased and acidic nature decreased. So this table is very very important. Nature म्हणजे acidic nature आहे किंवा basic nature. मायनस आय इफेक्ट काय करतो किंवा मायनस आय ग्रुप जर असेल, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर काय होत असतं, जी काही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ती कमी होत असते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी म्हणजेच बेसिक नेचर कमी, ॲसिडिक नेचर जास्त. या उलट प्लस आय इफेक्टमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते ग्रुप्स, इलेक्ट्रॉन देतात. ऑलरेडी तुमच्याकडं इलेक्ट्रॉन्स आहेत आणि अजून तुम्हाला कोणीतरी इलेक्ट्रॉन्स देत असेल म्हणजे ते जास्त होत आहेत, तुमच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त होते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त होते म्हणजेच ते इलेक्ट्रॉन्स फ्रीली आपल्याकडे अवेलेबल आहेत डोनेट करायला, म्हणजेच बेसिसिटी जास्त झाली, ॲसिडिटी कमी झाली. सो मायनस आय इफेक्ट काय करतो, ॲसिडिक नेचर इन्क्रीज करतो, बेसिक नेचर डिक्रीज. अँड एक्झॅक्ट अपोजिट प्लस आय इफेक्ट काय करतो, ॲसिडिक नेचरला डिक्रीज करतो, बेसिक नेचरला इन्क्रीज करतो. सी दिस एक्झाम्पल्स अमंग द फॉलोइंग विच इज मोर ॲसिडिक. So we have the three examples, that is HOH water आहे, CH3OH मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल आणि हे आहे फिनॉल. तीन आपल्याकडे कंपाऊंड्स आहेत, यामधलं मोर ॲसिडिक कोणतं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता HOH याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असा कुठलाही ग्रुप नाही आहे, बिकॉज हायड्रोजन आपण कन्सिडर करतो की झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, त्यामुळे हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण कन्सिडरच नाही करत. नेक्स्ट CH3OH, येस, याच्यामध्ये हा जो काय आहे मिथिल ग्रुप, इट इज प्लस आय ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. सो इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू द ऑक्सिजन. and in this example phenol, so in the phenol मध्ये obviously C6H5 ही जी काही फिनिल रिंग आहे ती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, मायनस आय इफेक्ट दाखवते, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करते. मग यामध्ये कसं होईल, CH3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीज होते. अँड ॲज इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीजेस काय होतं, बेसिक नेचर इज ऑल्सो इनक्रीजेस. इथे आपण बघतोय प्लसचा इफेक्ट असेल तर बेसिक नेचर इनक्रीज झालं, म्हणजे सगळ्यात जास्त बेसिक असणार आहे मिथिल अल्कोहोल. देन फिनॉल जो आहे त्याच्यामध्ये फिनिल रिंग काय करते, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करते, म्हणजे मायनस आय इफेक्ट, इलेक्ट्रॉन विथड्रॉ केल्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी, ॲसिडिक नेचर इज मोर, त्यामुळे सगळ्यात जास्त ॲसिडिक असणार आहे फिनॉल. सो दोन कन्सेप्ट आपल्या इथं क्लिअर झालं. इथे झालं मोर बेसिक, मोर ॲसिडिक. आता वॉटरमध्ये बेसिक किंवा नाही किंवा ॲसिडिक पण जास्त दाखवत नाही, त्यामुळे मिडलला आपण वॉटरला ठेवणार आहोत. याच्यामध्ये ॲज इट इजच राहते. डिफरन्स काय येतोय का, प्लस आय ग्रुपमुळे वाढतही नाही आहे किंवा मायनस आयमुळे कमीही होत नाही आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲज इट इज राहते. सो आपण दोन ज्या काही एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, एक आहे आपल्याकडे मोर ॲसिडिक, दुसरा आहे मोर बेसिक, त्यांच्यामध्ये आपण वॉटरला कन्सिडर करणार आहोत. सो आपण जर ऑर्डर बघितली, इलेक्ट्रॉन याने डोनेट केल्यामुळे हे जास्त बेसिक झालं. सो सगळ्यात जास्त बेसिक हे असेल, त्यापेक्षा कमी वॉटर आणि खूप कमी म्हणजे फिनॉल. आणि ॲसिडिक म्हटलं तर ऑफकोर्स हे सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे, देन दिस वन and then methane.
नाव अमंग द फॉलोइंग विच इज द स्ट्रॉंगेस्ट बेस. तर आपल्याकडे अल्कोहोलचे एक्झाम्पल्स आहेत. मेथिल अल्कोहोल आहे, देन इथिल अल्कोहोल आहे, ब्रांचिंग आहे म्हणजेच आयसो ग्रुप आहे, देन टर्शरी. म्हणजे 4 अल्कोहोलचे एक्झाम्पल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंगेस्ट कोणतं आहे हे फाइंड आउट करायचं. व्हेरी सिम्पल. प्रत्येकामध्ये आपल्याला मिथिल ग्रुप्स आहेत. मिथिल मीन्स प्लस आय ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. याच्यामध्ये एकच मिथिल ग्रुप आहे. एक मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करेल, ऑब्वियसली बेसिक नेचर वाढणारच आहे. इथे CH3 CH2 इथिल ग्रुप डोनेट करेल. इथे 2 मिथिल ग्रुप आहेत इलेक्ट्रॉन डोनेट करणारे आणि इथे 3 ग्रुप्स आहेत. मग जितके जास्त मिथिल ग्रुप असतील तितके ते जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि जितके इलेक्ट्रॉन डोनेशन जास्त तितकी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज होणार. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जितकी जास्त तितकीच बेसिसिटी जास्त. त्यामुळे कसं होईल, ॲज नंबर ऑफ मिथिल ग्रुप्स इन्क्रीजेस, so as number of methyl group increases the electron density also increases and hence basic nature of alcohol increases. म्हणजे जितके जास्त प्लस आय ग्रुप असतील तितकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आणि जितकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त तितकीच त्याचं बेसिक नेचर जास्त. म्हणजेच यामध्ये या मिथॅनॉलपेक्षा इथॅनॉल जास्त बेसिक आहे, देन दिस वन अँड देन दिस टर्शरी अल्कोहोल. त्यामुळे लेफ्ट टू राईट काय होते, बेसिसिटी इन्क्रीज होते. ना आउट ऑफ द फॉलोइंग फाइंड आउट विच इज मोस्ट बेसिक अँड विच इज लिस्ट बेसिक. येस, 3 एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत. वन इज अमोनिया, सेकंड वन आहे आपल्याकडे मिथिलामाइन, ओके, CH3NH2, आणि हे आहे ॲनिलीन. तर तिन्हीमध्ये सुद्धा ऑब्वियसली अमाइन आहे म्हणजे बेस तर आहेच, पण मोस्ट बेसिक अँड लिस्ट बेसिक फाइंड आउट करायचं. जितके इलेक्ट्रॉन्स फ्रीली अवेलेबल असतील तितकं बेसिक नेचर जास्त असतं. सो अमोनियामध्ये आपण बघतो NH3 हायड्रोजन 0 इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, त्यामुळे डोनेटिंग पण नाही किंवा विड्रॉईंग पण नाही. सो नायट्रोजनवरचे जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत फ्रीली अवेलेबल आहेत. सो याचं बेसिक नेचर इन्क्रीज पण नाही होणार आहे किंवा डिक्रीज पण नाही होणार आहे, ॲज इट इज राईट. देन नेक्स्ट NH2 आणि याला मिथिल ग्रुप अटॅच आहे. मिथिल मीन्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, ऑब्वियसली हा इलेक्ट्रॉन देणार आहे या नायट्रोजनला. या नायट्रोजनकडे ऑलरेडी त्याचे स्वतःचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, अजून इलेक्ट्रॉन डेन्सिटी मिथिल त्याला देतोय, मीन्स प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली आहे, मोर बेसिक दॅन अमोनिया. अमोनियामध्ये काहीच चेंज नाही झाला आहे, ओके, आयदर नो डिक्रीज और नो इन्क्रीज, बट यामध्ये मिथिल ग्रुपने इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज केले, सो बेसिक नेचर याचं इन्क्रीज झालं. त्यामुळे अमोनियापेक्षा याची बेसिसिटी जास्त. देन ॲनिलीनमध्ये काय होतं आहे, फिनिल रिंग जी आहे आपली ती काय करते, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे, मायनस आय इफेक्ट दाखवते. म्हणजेच या नायट्रोजनवरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते रेझोनन्समध्ये यूज केले जातात. फिनिल रिंग ते इलेक्ट्रॉन्स घेते विथड्रॉ करून, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली म्हणजेच त्याचं बेसिक नेचर डिक्रीज झालं, ॲसिडिक नेचर इन्क्रीज झालं. म्हणजेच ह्याच्यामध्ये मायनस आय इफेक्ट काय करतोय, इट डिक्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, सो इट इज लेस बेसिक दॅन द अमोनिया अँड द मिथिलामाइन. याची ॲसिडिटी वाढली, त्यामुळे ऑब्वियसली जो काय आपली ऑर्डर आहे ती कशी येईल, सगळ्यात जास्त बेसिक आहे हा कंपाऊंड, सो 2. देन अमोनियामध्ये काहीच चेंज नाही, नो डिक्रीज नो इन्क्रीज, त्यामुळे आपण ते मिडलला घेतो आहे. आणि थर्ड जे काय आहे याच्यामध्ये काय झालं आहे, डिक्रीज, मायनस आय इफेक्ट दाखवते फिनिल रिंग, त्यामुळं ॲसिडिटी याची वाढली, त्यामुळे 3 नंबरला आपण त्याला ठेवतो. सो 2, 1, 3 दिस इज दी ऑर्डर ऑफ बेसिसिटी. सो हा कंपाऊंड जो आहे तो सगळ्यात जास्त बेसिक असेल आणि हा कंपाऊंड आपला कमी बेसिक असेल. Okay, now the stability of carbocation, then stability of anion, stability of free radical. या कन्सेप्ट जे काय आहे स्टॅबिलिटी आपण डिफाईन करू शकतो बाय युजिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हाऊ, वी विल सी.
सो दिस इज दी मिथिल कार्बोकॅटायन CH3 प्लस. प्लस चार्ज म्हणजेच आपण डेफिशियन्सी म्हणतो. कार्बनवरती आहे त्यामुळे आपण त्याला कार्बोकॅटायन म्हणणार आहोत, मिथिल कार्बोकॅटायन. देन CH3CH2 या कार्बनला हा जो काही कार्बन आहे ज्यावरती प्लस चार्ज आहे तो एका कार्बनला अटॅच आहे, सो त्याला आपण प्रायमरी म्हणतो, प्रायमरी कार्बोकॅटायन. यामध्ये या कार्बनवरती प्लस चार्ज आहे आणि तो कार्बन दुसऱ्या दोन अजून कार्बन्सना अटॅच आहे, सो दिस इज सेकंडरी कार्बोकॅटायन. इन द सेम वे दिस इज टर्शरी बिकॉज हा कार्बन रिमेनिंग 3 कार्बन्सना अटॅच आहे. म्हणजेच मिथिल, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी असे कार्बोकॅटायन्स आपल्याकडे आहेत. यामध्ये तर स्टेबल, सगळ्यात जास्त स्टेबल कोणता असेल? प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल किंवा मिथिल असेल. By using inductive effect we can explain this easily. सगळ्यामध्ये आपल्याला एक कॉमन ग्रुप दिसतो, दॅट इज मिथिल. मिथिल इज प्लस आय ग्रुप. ओके, मिथिल ग्रुप शोज प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे तो काय करतो? इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. इट रिलीजेस द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे काय होते? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज होते. ऑब्वियसली पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बन डिक्रीजेस. प्लस चार्ज याच्यावरती आहे कारण हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे कमी आहेत. बट हा जो काही CH3 ग्रुप आहे तो काय करतो? त्यांना इलेक्ट्रॉन्स देतो. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते त्यामुळे प्लस चार्ज काय होणार आहे? हळूहळू न्यूट्रल व्हायला लागेल आणि तो काय होतो? डिक्रीज व्हायला लागतो, कमी कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे स्टॅबिलिटी इन्क्रीज व्हायला लागते. जितका प्लस चार्ज कमी होईल तितका तो कॅटायन स्टेबल व्हायला लागेल. मग यामध्ये आपण काय करणार? मिथिल इथे एकच CH3 ग्रुप आहे, याच्यामध्ये CH3CH2 इथे 2 डोनेट करतायत. हा ऑलरेडी स्वतःच कॅटायन आहे, याला अजून दुसरा कोणीही अल्किल ग्रुप डोनेट नाही करत आहे. इथं एक अल्किल ग्रुप डोनेट करतो, इथे 2 करतायत आणि इथे 3 मिथिल ग्रुप्स इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत. म्हणजे प्लस आय ग्रुप 3 आहेत. मग जितके ग्रुप जास्त तितकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आणि तितकी मग त्याची स्टॅबिलिटी जास्त. त्यामुळं इन केस ऑफ कार्बोकॅटायन जी काय स्टेबिलिटी ऑर्डर आपण म्हणतो, टर्शरी इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन देन सेकंडरी, देन प्रायमरी अँड देन मिथिल. त्यामुळे सगळ्यात जास्त स्टेबल कोणता असतो? टर्शरी कार्बोकॅटायन. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी, त्याहीपेक्षा कमी प्रायमरी आणि सगळ्यात कमी स्टेबिलिटी जी असते ती मिथिल कार्बोकॅटायनची असते. इन द सेम वे स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनियन, जिथे प्लस चार्ज होता त्याऐवजी जर निगेटिव्ह चार्ज असेल, कार्बॅनियनच्या बाबतीत मात्र काय होते? उलट केस होते. व्हाय? बिकॉज ऑलरेडी इट इज हॅविंग दी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय असतात? 2 इलेक्ट्रॉन्स. याच्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे CH3 जे आहेत प्लस आय इफेक्ट दाखवतात, म्हणजे ते अजून जास्त इलेक्ट्रॉन देत आहेत. ऑलरेडी त्या कंपाऊंडकडे त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत, प्लस मिथिल ग्रुप अजून इलेक्ट्रॉन देतोय. त्यामुळे काय होईल? मिथिल ग्रुप शोज प्लस आय इफेक्ट, सो इट रिलीजेस इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढणारच आहे आणि ॲज इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. कार्बॅनियनची रिॲक्टिव्हिटी काय होते? त्यामुळे वाढते. ऑलरेडी त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामध्ये मिथिल ग्रुप अजून इलेक्ट्रॉन्स त्याला देतो, सो रिॲक्टिव्हिटी वाढते. बट जितकी जास्त रिॲक्टिव्हिटी तितकी स्टॅबिलिटी कमी. एखादा कंपाऊंड असेल जितका जास्त रिॲक्टिव्ह तितकी त्याची स्टेबिलिटी कमी असते, अनस्टेबल असतो तो कंपाऊंड. त्यामुळे काय होते? कार्बॅनियनची स्टॅबिलिटी डिक्रीज होते. दस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इन्क्रीजेस. कार्बॅनियनची काय होते? कमी कमी होत असते, कार्बोकॅटायनची इन्क्रीज होत असते. त्यामुळे कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियनमध्ये जो काय ऑर्डर आहे ती आपण अपोजिट लिहित असतो. याच्यामध्ये स्टॅबिलिटी मिथिल कार्बॅनियनची सगळ्यात जास्त, देन प्रायमरी, देन सेकंडरी अँड देन टर्शरी. कार्बोकॅटायनमध्ये ऑलरेडी डेफिशियन्सी असते इलेक्ट्रॉनची. मिथिलने इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे ते स्टेबल होतात, पॉझिटिव्ह चार्ज कमी कमी होतो आणि स्टेबल होतात. त्यामुळे टर्शरी हा जास्त स्टेबल.
बट कार्बॅनियनमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्याकडे, आपण एक्स्ट्रा देतोय त्यामुळे ते एक्साइट होतात, रिॲक्टिव्ह होतात जास्त आणि अनस्टेबल होतात. त्यामुळे मिथिल सगळ्यात जास्त स्टेबल, देन प्रायमरी, देन सेकंडरी, देन टर्शियरी. देन स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल म्हणजेच एक सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो, सेम लाईक कार्बोकॅटायन. याच्यामध्ये सुद्धा काय होतं, एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यामुळं CH3 हा प्लस आय ग्रुप इलेक्ट्रॉन देतो आणि त्यामुळे तो स्टेबल होतो कंपाऊंड. जितके जास्त डोनेटिंग ग्रुप्स तितकी स्टॅबिलिटी जास्त. सो सेम ऑर्डर आहे ॲज लाईक कार्बोकॅटायन, दॅट इज मोस्ट स्टेबल इज टर्शरी, देन सेकंडरी, देन प्रायमरी अँड देन मिथिल. Okay, so this is all about the inductive effect, positive inductive effect and the negative. Negative inductive effect म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारे ग्रुप्स, पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप्स. तर या सगळ्यावरून आपण काही पॉईंट्स आहेत जे ॲज अ ट्रिक म्हणून यूज करू शकतो किंवा याच्यावरतीच इंडक्टिव्ह इफेक्ट बेस्ड आहे. सो पॉईंट्स टू रिमेंबर आर, फर्स्ट वन, इट इज अ परमनंट इफेक्ट. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा कसा आहे तर परमनंट इफेक्ट आहे. यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, विच आर दी परमनंट इफेक्ट्स और इट इज आयदर टेम्पररी और परमनंट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट इज परमनंट इफेक्ट. देन इट इज ऑपरेटेड इन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. म्हणजे सिंगल बॉन्डेड आणि डबल बॉन्डेड, ट्रिपल बॉन्डेड सगळ्या कंपाऊंड्समध्ये हा ऑपरेट होतो. बट कंडिशन काय आहे, इट इन्व्हॉल्व्स इलेक्ट्रॉन्स ऑफ सिग्मा बॉन्ड ओनली. म्हणजे जो काही इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो फक्त आणि फक्त सिग्मा बॉन्ड थ्रू आपल्याला बघायला मिळतो. फक्त सिग्मा बॉन्डचेच इलेक्ट्रॉन्स यामध्ये इन्व्हॉल्व असतात, पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स नसतात. इट इज डिस्टन्स डिपेंडंट. ऑब्वियसली ॲज वी गो अवे फ्रॉम द सोर्स दिस इफेक्ट डिक्रीजेस. जसं आपण डोनेटिंग ग्रुप किंवा विथड्रॉईंग ग्रुपपासून फार अवे जाणार तसं काय होतो, हा इफेक्ट डिक्रीज होतो आफ्टर थर्ड कार्बन नेग्लिजिबल. देन इट रिझल्ट्स परमनंट पार्शियल पोलॅरिटी. परमनंट इफेक्ट आहे बट पोलॅरिटी जी असते ती पार्शियल असते. म्हणजे जे काही प्लस मायनस चार्जेस असतात ते पार्शियल चार्जेस येतात, डेल्टा प्लस डेल्टा मायनस. मोर दी एस कॅरेक्टर मोर इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड हेन्स मोर इज दी मायनस आय इफेक्ट. आपण 3 हायब्रिड ऑर्बिटल्स बघतो, sp, sp2, sp3 कार्बनसाठीची. तर यामध्ये एस कॅरेक्टर जितकं जास्त, तर ते एस कॅरेक्टर कसं फाइंड आउट करायचं तेही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. एस कॅरेक्टर जितकं जास्त असेल म्हणजे एस ऑर्बिटलचं पर्सेंटेज जितकं जास्त तितकी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर जास्त, सो मायनस आय इफेक्ट त्याचा जास्त असतो. इन केस ऑफ कार्बोकॅटायन आणि फ्री रॅडिकल दोन्हीसाठी सुद्धा स्टेबिलिटी ऑर्डर काय आहे, टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, देन प्रायमरी अँड देन मिथिल. अँड दिस इज रिव्हर्स फॉर दी कार्बॅनियन. हियर मिथिल इज मोर स्टेबल, देन प्रायमरी, देन सेकंडरी अँड टर्शरी इज लिस्ट स्टेबल. हायड्रोजन ॲटम हा झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट. यावरती सुद्धा क्वेश्चन ऑलरेडी म्हणजे नीटला आलेला आहे की हायड्रोजन ॲटम काय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, तर त्याची व्हॅल्यू आपण काहीच कन्सिडर करत नाही, त्यामुळे झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट. ॲज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस दी प्लस आय इफेक्ट ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जर आपण अल्किल ग्रुप्स घेतले तर त्यामध्ये जितके कार्बन ॲटम्स इन्क्रीज होत जातील प्लस आय इफेक्ट तितकाच जास्त असतो. म्हणजे एक मेथिल ग्रुप असेल तर ऑब्वियसली त्याचा इफेक्ट जितका असेल त्यापेक्षा इथिलचा जास्त असेल, प्रोपिलचा त्याहीपेक्षा जास्त असेल. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस, प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस. प्लस आय ग्रुप डिक्रीजेस द ॲसिडिक स्ट्रेंथ. ऑब्वियसली डिक्रीज का करतो, प्लस आय ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते म्हणजेच ॲसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होते. And the last one, minus I group increases the acidic strength.
मायनस आय ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते, मीन्स ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होते. सो हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्टसाठी अगदी शॉर्टली रिमेंबर करू शकता. एवढी नोट्स जरी लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे फॉर द इंडक्टिव्ह इफेक्ट. So we will see the next point in the next lecture.